आता आपण आलोय दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच अंडरग्राऊंड मंदिर म्हणतात. तर ते अंडरग्राऊंड म्हणजे काय हे मला पण म्हणजे पहिल्यांदा त्याचा अर्थ कळाला नव्हता. अंडरग्राऊंड म्हणजे काय, तर नंतर विचारल्यावर कळालं की जमिनीतून निघलेलं मंदिर आहे हे. प्राचीन काळामध्ये जमिनीत बुडवलं होतं पूर्ण मंदिर. ते आता ह्या 10-5 वर्षाखाली म्हणजे 15 वर्षाखाली का काहीतरी ते वरी आले. थोडंसं वरी आलं होतं, नंतर मग खोदकाम करून पूर्ण मंदिर वरी घेतलेलं आहे. तर इतके मनात विचार येतात ना, इतके मनात प्रश्न पडतात ना की हे मंदिर वरी कसं आलं असेल, काय आलं असेल, ह्याच्या मागला इतिहास काय असेल. खूप सारे प्रश्न मनामध्ये पडत होते. वाटलं पण नव्हतं की एकाच गावामध्ये बघायचे दृश्य एवढे आहेत. तर इथं ना सगळे मिळून 20 का 30 काहीतरी मंदिर आहेत म्हणा. कंप्लीट 5 ते 6 दिवस जातात बघायला पूर्ण. पण मेन जे पॉईंट आहेत 1-2 तर तेच आम्हाला तेवढे दाखवले होते. अजून बघण्यासारखे चांगले चांगले खूप सारे मंदिरं होते, पण आम्हाला जाणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही 2-4च ठिकाण फिरलो इथं महत्त्वाचे जे होते ते. तर इथून आम्ही मध्ये गेलो ना, तर मध्ये महादेवाची पिंड होते, नंदी होता. पण ते पूर्ण पाण्यात होते. आम्ही मध्ये काही गेलो नाही कारण एकदम भिसूर दिसत होतं, अंधार होता सगळा. कारण सगळ्यांची म्हणजे माणसं आपल्यासारखे बघायला ते येणारे भरपूर होते, पण असं जास्त करून वावर नाही इथं. पूजा वगैरे तसं काहीच होत नाही. असं बघायला म्हणून येतात सगळेजण. त्याच्यामुळे ना इथं थोडंसं भिसूर वाटत होतं, म्हणून मध्ये काही कोणी जात नव्हतं अलाउड. तर इथे बघा, मला वाटत नव्हतं की इथं पाणी जास्त आहे म्हणून, पण मला एक काकू म्हणले की मध्ये जाऊ नका, पाणी भरपूर आहे जास्त म्हणून. तर तुम्हाला समोरचे जे म्हणजे दार दिसते ना, त्याच्यामध्ये पिंड आहे. किती अंधार होता बघितलं ना तुम्ही. आम्ही बघूनच म्हणजे भीती वाटायची आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही मध्ये काही गेलो नाही, बाहेरूनच फक्त बघितलं. मध्ये काही जायची ताकद नव्हती कारण खूप अंधार होता आणि खूप भिसूर दिसत होतं. मध्ये जायची काय म्हणजे कोणाची ताकदच नाही झाली. पाणी किती खोल आहे हे पण माहीत नव्हतं आणि ती पाणी खूप दिवसापासून तिथं होतं, त्याच्यामुळे ना त्या पाण्याचा वास पण खूप येत होता. म्हणून काय मध्ये गेलो नाही आम्ही, बाहेरूनच फक्त बघितलं. मध्ये कोणी जात पण नव्हतं. कोणी 1-2 जर गेले असते तर मग आपल्याला पण वाटलं असते हो बाबा चला आपण बघून येऊ मध्ये जाऊन म्हणून. आणि मंदिर एवढं खोलपर्यंत होतं ना, ते बाहेरून तर दिसत पण नव्हतं. मध्ये नंदीच्या पुढे जावं लागत तेव्हा कुठं तर दिसलं असतं थोडंफार, पण ते खड्ड्यात असल्यासारखं मंदिर होतं, त्याच्यामुळे आमची काही कोणाची ताकद झाली नाही. आम्ही काही मध्ये गेलो नाही मध्ये. तिथूनच बाहेरूनच बघितलं आणि दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आता बघायला. आणि इथे ना मी म्हणजे गाडीत सगळे म्हणत होते की ह्या गावाचं नाव हम्पी डम्पी आहे, हम्पी डम्पी आहे. पण कोणतरी एक दादा गाठ पडले होते, ते म्हणले हम्पी डम्पी नाही, फक्त हम्पीच नाव आहे ह्या गावाचं म्हणून. पण ते हम्पी नाव का बरं पडलं म्हणून मी विचारलं, कारण मला सगळे म्हणतात की तुला लय प्रश्न विचारायची सवय आहे, तुला लय प्रश्न विचारायची सवय आहे. पण मला खरंच प्रश्न विचारायची सवय आहे, कारण ना मी तर कुठं गेले ना तर मला त्याच्या मागेतला सगळा इतिहास जाणून घ्यावा असं उत्सुकता असते जाणून घेण्याची. पण सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटतीलच असं नाही. पण ही जमिनीतून इथले म्हणजे राजवाडा आहे तो जमिनीतून निघला आहे. त्याच्यामुळे मग राजवाडा म्हणा, मंदिर म्हणा, जे आहे काय आहे ते, त्याच्यामुळे ह्या गावाचं नाव हम्पी पडले असं मला एकजण म्हणले. तर ते खरं किती आहे खोटं किती आहे हे मला पण माहीत नाही. पण अजून थोडी माहिती मिळाली असती ना मला अजून फायद्याचं झालं असतं आणि तुमच्यासोबत पण मला शेअर करता आलं असतं. पण आम्ही पण पहिल्यांदा आलो त्यामुळे आम्हाला काही एवढं माहिती नाही. ड्रायव्हरला सांगितलं तुमच्या मनावर जिथं तुम्हाला माहिती दाखवा म्हणून. चला ए चल ग बाई, आपलं फोटो बस झाले काढायचे. मोबाईल अख्खा भरायला लागलाय फोटोनं. माझा मोबाईल तर बाळू बनतो होता एवढी GB आहे, किती म्हणते 2.5 GB का काय 4 GB, तेवढं सगळं फुल झालं आहे माझ्या मोबाईलचं. तर तो सगळे गेले, ते आपणच मागं राहिले. स्पॉट छान आहेत पण बघण्यासारखे इथं सगळे. त्यांचे अजून फोटो उरकले नाही ते. बघ बाय माझं लिकरू कसं येऊन बसलं आहे इथं. त्याचा कुणी फोटो काढला नाही काय नाही, लिकरू आलंच तर नाही. हां नग काढायचं फोटो बाई, लेकरू बसून बसला, ह्याचा फोटोसुद्धा कोणी काढला नाही. पिऊचा पण नाही का काढला फोटो कुणी, बघ माय पिऊ पण नाही काढला फोटो कुणी. हा बघ आपल्या मोबाईल मध्ये बघ, बघ इकडे इकडे बघ, इकडे बरी बघ, बरी बघ की. हा फोटो काढू का, हा बघ इकडं. आहा हसायचं असतं नीट. बाहेर आलं नाही. ही पण जमिनीतूनच निघालेला आहे, अर्धा निघले, अजून पूर्ण निघलं नाही का रागिनी हे. हो अजून खाली आहे, निघायचं आहे तो तिथं अर्ध राहिले बघ. हो निघायचं म्हणजे काय वर येणार आहे का? हा हो तो बघ ना, काय माहिती आता. हो जाळी लावली चौकून. कसं जमिनीत गेलं असेल हे माहित नव्हतं, एवढं जगात पण बघण्यासारखं असेल म्हणून. चला चला जायचंय आम्हाला, लय उशीर व्हायला लागले.
अगं ते ड्रायव्हर म्हणले ना समोर इथं पाणी फिणी काहीच भेटत नाही म्हणून आणली होती बाटली. बरं घे इकडे बाटली दे इकडे मी घेते. बरं तो बाळूभाई आता काय ठेवत नाही बघा. पिऊला कसं घेऊन फिरावं लागतंय सारखं, कसं घेऊन फिरावं लागतंय सारखं. किती बघण्यासारखे ठिकाण आहेत. ए रागिने हो गॉगल काय पुन्हा मग हरवला गजूचा आहे वाटतं. चला आता झालं बघण्यासारखं. अजून पुढे कुठं आहे काय माहिती. हितच आहे पण बघण्यासारखं. हम्पी म्हणला का नाही का नाव तात्यानं. हम्पी डम्पी हां ह्या गावाचं नावच हम्पी डम्पी. हा हा सगळं फोटो काढायचं. पिवळे फुलं किती छान आहे तिथं. मी तर तिथं जायला फुलाशिवाय दुसरा काय बघायला भेटत नाही. हा अरे बापरे त्याचा व्हिडिओ करायचा होता बरं इथं. मग शिवानीला करायला लाव ना. शिवानीला होईना एक्सपर्ट आहे ते. पुढे गेल्या सांग तिला करते तिनं लगेच. बघ ना पण फुलाचे झाडं कर्दळीचे इथे किती छान आहे तिथं. हो छान झाला असता. चला ए शिवानी हे बघ ना फुलं किती छान आहे इथं रागिने. वाव कसला भारी आहे. कसली भारी फुलं आहे तिथं. छान फुलं आहे तिथं. हा सगळे फुलं आहेत इकडं. चला आलो गाडी पैसे आता आम्ही. चला बघा आता इथलं सगळं बघून झाले आणि आता पुढच्या स्पॉटसाठी निघालो आहे आम्ही. म्हणजे पुढे आता कुठं जायचं आहे काय जायचं आहे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. जिथं आमचा ड्रायव्हर भैया घेऊन जातील तर तिथे आम्ही निघालो होतो. कारण आम्हाला इथलं काहीच माहीत नव्हतं. सगळेच पहिल्यांदा आले होते ह्यातले त्याच्यामुळे मग त्यांना पण काय माहीत नाही. तिथला शिवाजी महाराज तिथं गेलता. तिथला शिवाजी महाराज तिथं गेलता. बोलायला विचारणार तुला कसं वाटायला मला. जय सिंग राजाचं नाव होतं त्यांचं. विजय सिंग. विजय सिंग. टोपी कोण चाललंय? हा? विजय सिंग राजाचं नाव घेतलं. विजय सिंग राजाचं तर इथे आम्ही आलो होतो बघायला. पण इथं तिकीट होतं आम्हाला मध्ये जाण्यासाठी. मध्ये जायला अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे इथे सगळ्याचं फोटोशूट वगैरे काढायला चालू होतं. मध्ये तर वेगळेच फोटो काढायचे होते पण त्याच्या अगोदर मध्ये जाणं होईल का नाही माहीत नव्हतं. कारण तिकीट जास्त होतं त्याच्यामुळे सगळ्यांचे फोटो इथंच काढून पोट भरायला चालू होतं. कमीत कमी ना एकेकाचे 550 तरी फोटो झाले असेल. माझा तर मोबाईल सगळा हँगच पडला होता. नंतर मी जे बिनकामाचे आहेत ते डिलीट मारले तेव्हा कुठं माझा मोबाईल चालायला लागला. तर इथं एवढे फोटो काढले ना. ते शिवानी तर ना तिला तर कोणाचे फोटोज पटत नाहीत. कसे पण काढले ना तरी ती म्हणते नुसते फोटो काढत राहा. मग त्यातले जे चांगले हे असेल ना म्हणजे 100 फोटो काढले त्यातले 10 फोटो तिने सिलेक्ट करून बाजूला काढते. अशी तिची खोड आहे. तिला तिचे फोटो काही आवडत नाही ती. तर तिकडं तिकीट वगैरे जाऊन बघून आले तर म्हणजे बरं होतं. तिकीट जास्ती काही नव्हतं त्याच्यामुळे तिकीट काढून आम्ही मध्ये आलो. आमच्यातले काही जण म्हणजे मध्येच बसले. काही जण आले काही जण नाही आले. मग आम्ही आलो. कारण नंतर येणं होईल नाही होईल काही माहिती नाही. मग आता जर का पैशाचा विचार करून बसलो तर मग नंतर काही येणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही तिकीट काढून आम्ही आलो. तर इथं समोर ना कमल महल दिसला आम्हाला. म्हणजे त्याचा जो आकार आहे तो कमळाच्या फुलासारखा आकार आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव आहे कमल महल. त्याचं नाव तिथं लिहिलेलं होतं. आणि राजमहलातल्या जेवढ्या पण बायका होत्या स्त्रिया तर त्यांच्यासाठी विश्रांती करण्यासाठी ते म्हणजे महल बनवलं होतं. आणि त्याचं नाव कमल महल असं ठेवलं होतं. तर मग आम्ही इथं जाऊ कशा पाट्या लावल्या होत्या. तर त्या पाट्या वगैरे आम्ही वाचायचा प्रयत्न करतो पण त्यातच आमचा टाईम गेला असता. त्याच्यामुळे थोडंसं बघितलं आणि लगेच पुढे गेलो. बरेच जण मागं राहिले होते. त्याच्यामुळे काय होतं ना आपण मध्ये आलो ना तर आपल्याला दिवस पुरत नाही. म्हणजेच टाईम कसा जातो कळत नाही. पण जे पाठीमागं राहिलेले असतात तर त्यांना वाटतं की 1 तास झाला 2 तास झाला आलो जो बाहेर कसे आले नाही असं वाटतं बाहेरच्याला. कारण बाहेरचा वेळ जात नाही. आपला वेळ बघण्याच्या ह्याच्यामध्ये कसा जातो कळत नाही. त्याच्यामुळे मग इथं आम्हाला वाचायला वगैरे काही टाईम नव्हता. थोडं फारच कसा दिसतंय गॉगल गोलूचाच आहे चष्माही खरं तर. गजूचा आहे का नाही जास्त पाहिजे.
पण भारी दिसायले ह्या चष्म्यातून एकदम लाल लाल दिसायले सगळं छान वाटायले डोळ्याला त्रास पण होईना गेलाय. हे बघा स्पॉट आम्ही कुठं आलोय आता. दमले एवढंच बघू बसून एवढंच बघून दमले लगेच इथं. तर इथे अजून एक मंदिर होतं, अंजनी पुत्र हनुमानाचं मंदिर होतं. हनुमानाचा जन्म इथे झाला होता. तिथे जाण्याची इच्छा होती आमची, पण भाऊ म्हणला की 35 किलोमीटर इतक्या उंचावर पायऱ्या आहेत त्याच्या, मग तेवढ्यावरून वरी चढून जर जायचं म्हणलं तर अख्खा दिवस मोडतोय आपला, बाकीचं कोणतंच बघणं होत नाही. आणि मग इकडं जर 2-2 दिवस घालवायचे म्हणलं तर पुढे आम्ही ठरविलेलं होतं, तर ती आमचे अजून दिवस वाढले असते. त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे काही गेलो नाही. इथूनच लांबून झूम करू बघायला चालू होतं आमचं. पण लांबून बघायला आणि जवळून बघायला फरक होता. मंदिर कसं आहे काय आहे हे काहीच माहीत नव्हतं, पण 2-4 ठिकाणी असे छोटे छोटे मंदिरं वगैरे दिसत होते. मग ते काय होतं माहीत नाही, वरी गेलो असतो तर सगळं माहिती झालं असतं. पण अंजनी पुत्र हनुमानाचा इथं जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव अंजनी असं पडलेलं आहे, असं ऐकलं होतं मी पण. तर असो, तिथून आता आम्ही निघालो आहे बाहेर. पूर्ण बघून झालं. इथे काही एवढं जास्तीचं बघण्यासारखं नव्हतं, पण पुढे अजून छान छान स्पॉट होते बघण्यासारखे, तिकडं जायचं होतं. तर तिकडून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. थोडंसं लांब होतं, गाडीने यावं लागत होतं, पण गाडीने येतानाचा व्हिडिओ काही मी घेतला नाही, डायरेक्ट इथं आलेलाच व्हिडिओ घेतला आहे. तर इथं माझं चालू होतं की हे नेमकं ठिकाण कोणतं आहे काय आहे हे जास्ती करून कोणाला माहिती नव्हतं. तर पाटीवर वाचूनच म्हणजे सांगायचा प्रयत्न करत होते की हे ठिकाण आहे म्हणून. आणि माझ्या पाठीमागं जे दिसतंय ना ती हत्ती घाण आहे, म्हणजेच हत्तींसाठी बांधलेले घरं होते त्या काळामध्ये. राजांच्या राज्यामध्ये इथं हत्ती जास्त प्रमाणात होते, मग त्यांच्यासाठी पूर्ण एक असं राहायला केलेलं होतं. हत्तीसाठी घरं बांधलेले आहे ते पाठीमागं. आणि हे मधून राजवाडा म्हणत होते याला. पूर्ण वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे खाली जमिनीमध्ये सापडलेल्या आहे, अशा ठेवलेल्या आहे तिथं. ह्या पूर्ण मूर्त्यावर नावं पण टाकलेली होती की कोणती मूर्ती आहे, का आहे, गणपती बाप्पाची, लक्ष्मी देवाची, असं वेगवेगळ्या मूर्त्या इथं ठेवलेल्या होत्या इथून तिथून. त्याच्यावर नावं पण टाकले होते, पण आम्ही काही सगळे नाव वाचत बसलो नाही, डायरेक्ट बघतच पुढे जात होतो आम्ही. नाव कशी माहीत झाले असतील पुस्तकात जे पुराण सूर्य लिहिलेलं आहे शौद्वार विजयलक्ष्मी सगळ्यावर विजयनगर नाव ही सिटी निघावाचं नाव. तर आम्ही जे राजवाडा म्हणा महल म्हणा जो बघतोय, तर त्या नगराचं नाव होतं की विजयनगर. त्याच्यामुळे जेवढ्या पण मूर्त्या होत्या ना, तर त्याच्यावर सगळं विजयपासूनच त्या मूर्त्यांची नावं चालू होते सगळे. म्हणून आमचं म्हणजे आम्ही म्हणत होतो की सगळ्यावर विजय नाव कसं आहे. तर मग नंतर कळालं की पूर्ण जेवढा एरिया आहे तर त्याचं नाव आहे विजयनगर. मग तिथूनच पाण्यासाठी मारामारी ते पाय दुधी बाई मला किती मारामारी चालू आहे इथं पाण्यासाठी. द्यायचंय का ते मारामारी आहे पाण्यासाठी. हा बरं झालं पाणी मिळालं प्यायला, तेव्हापासून जरा तहान लागली होती, त्यामुळे सगळ्याच मला चालू आहे पाण्याला. जेवायलाच दाखवून एवढं मला करायचं नाही, एवढं इथं पाण्यासाठी मला चालू आहे. अर्धा तास झालं कंप्लीट, मला तर तहान लागली होती. अरे वा, देवळीमध्ये बसून इथं तर फोटोशूट चालू आहे. देवळीत बसताय गोलू. हा दमून गेल्यात सगळे लेकरं, सगळे दमून गेले ते उन्हानं. चेहऱ्याचा काळेभर माझा चेहरा आलाच होते मरणाचा.
कधी बांधलं असेल एवढं, किती लांबपर्यंत फिरावं लागेल. जेवढं फिरेल तेवढं कमीच आहे. इकडं पण आहे अजून, इकडं पण आहे अजून मंदिर. आता पाय दुखायला लागलेत मरणाचे. कधीपासून झालं फिरायला लागलं तरी अजून इथं आहेच. आत्तापर्यंत आम्ही फक्त 4 हिस्सा फिरला असेल, अजून 12 हिस्सा बाकी आहे फिरायचा. काय झालं मध्ये मंदिर मध्ये देव? चला इथून लोक एकदा काय नाही का मध्ये दगडाचं कोरीव काम फक्त बघण्यात येते, बाकी काही नाही इथं बघण्यासारखं. पण तीच प्राचीन काळातलं आहे म्हणून बघायला भारी वाटते. प्राचीन शिवकालीन मंदिर आहे, 15 वर्षापूर्वी. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळालंच असेल की हंपीमध्ये गरमी किती आहे आणि ऊन किती आहे. माझा तर चेहरा बघण्यासारखा सुद्धा राहिला नव्हता, एवढा माझा चेहरा काळा पडला आहे. मला तिथं मोबाईलमध्ये बघताना वाटत होतं की मी छान दिसते पण मला आत्ता व्हिडिओ एडिट करताना कळते की मी किती काळी पडली होती. मला सगळे म्हणत होते चेहऱ्याला खूप काळा पडला आहे. पण मला वाटत नव्हतं की कलर काळा पडला आहे म्हणून. पण खरंच खूप कलर काळा पडला होता. पण बघण्याची जी मजा होती ना ती खूप वेगळीच होती. खरंच खूप छान होतं बघण्यासारखं. डोळ्याचं पारणं फिटलं म्हणावं लागेल हंपीमधलं बघितल्याच्या नंतर, कारण असं दृश्य नंतर कुठं बघायला भेटत नाही. 10तून एखाद्याच ठिकाणी आपल्याला असं दृश्य बघायला भेटते. प्राचीनकालीन जे कोरीव काम केलेलं असतं तर ते सहसा प्रत्येक ठिकाणी बघायला नाही भेटत. हे तर एवढं छान होतं बघ. पण काय हां तिथं काढलो की आम्ही बी. चल मी तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.